चला आपल्या स्टार गणित मालिकेतील प्रश्न क्रमांक 12 शाब्दिक उदाहरणे वर्ग समीकरणे पाठातील संकीर्ण प्रश्न संग्रह 2 मधलं गणित काय म्हणते. दोन संख्यांच्या वर्गामधील फरक 120 आहे. संख्यांचा वर्ग म्हणजे शाळेचा वर्ग नाही हा, संख्याचा वर्ग म्हणजे जसं एखादी संख्या असेल 5 चा वर्ग किंवा 15 16 असं काही पण त्याचा वर्ग, ठीक आहे ना. तर कोणत्याही दोन संख्या असतील त्या दोन संख्याच्या वर्गामधील फरक म्हणजे ह्या दोन जर घेतल्या समजा उदाहरण म्हणून, तर या दोघांच्या वर्गामधील फरक म्हणलं की वजाबाकी, ठीक आहे ना. या दोन संख्यांच्या वर्गामधील फरक असा. तर इथं काय सांगितलंय की दोन संख्याच्या वर्गामधील फरक हा 120 आहे. आता फरक आहे म्हणल्यावर एक संख्या लहान असेल एक संख्या मोठी असेल, है ना. मग लहान संख्येचा वर्ग हा मोठ्या संख्येच्या दुपटी इतका आहे. म्हणजे मोठ्या संख्येच्या दुपटी इतका लहान संख्येचा वर्ग आहे. म्हणजे आपल्याला मोठी संख्या काहीतरी मानता येते चल, आणि मग त्याच्या दुप्पट हा लहान संख्येचा वर्ग होईल. बरोबर का. ठीक आहे. तर मग आपण तसं सोडवू. समजा मोठी संख्या x मान, मोठी संख्या x मानली समजा आपण, ठीक आहे ना. मग मोठ्या संख्येचा वर्ग लिहिता येत आपल्याला इथं. मोठ्या संख्येचा वर्ग, मोठी संख्या x आहे म्हणल्यावर मोठ्या संख्येचा वर्ग बरोबर काय होईल, x चा वर्ग. बरं, आता दिलेल्यावरून दिलंय काय, दिलेल्यानुसार दिलंय काय की लहान संख्येचा वर्ग म्हणजे लहान संख्या न देता लहान संख्येचा वर्ग दिलाय आपल्याला. लहान संख्येचा वर्ग काय आहे तर तो मोठ्या संख्येच्या दुपटीत आहे. मोठी संख्या काय होती x म्हणजे 2x, एवढं झालं लहान संख्येचा वर्ग. समज. मग आता या दोघांच्या वर्गाचा फरक 120 आहे. मग अटीनुसार, दिलेल्या अटीनुसार मोठ्या संख्येचा वर्ग x वर्ग आहे, लहान संख्येचा वर्ग 2x आहे. या दोघांची वजाबाकी म्हणजेच फरक x वर्ग वजा 2x याचा फरक 120 येतो. मग झालं वर्ग समीकरण तयार. तो 120 इकडे घेऊन या फक्त, की वर्ग समीकरण सामान्य रूपात आलं. आणि याचे अवयव पद्धतीने सोडवा. आठवते का, जेव्हा चलाच्या वर्गाचा पदाचा सहगुणक 1 असतो तेव्हा याचे तिसऱ्या पदाचे जे अवयव असतात तीच मूळ असतात, लक्षात ठेवा. मग आता इथे मला वजा 120 चे असे अवयव पाडायचे ज्या अवयवांपासून आपल्याला वजा 2 उत्तर मिळू शकते. मग कोणते ते, 12 गुणिला 10 झाले 120. आपल्याला पाहिजे वजा म्हणजे यातल्या दोघांचे चिन्ह विरुद्ध आहेत. मग मोठ्या संख्येचं जे असेल ते इथं याचं चिन्ह द्यायचं. झालं. मग x वर्ग वजा 12x अधिक 10x वजा 120 बरोबर 0. या दोघातून सामायिक काढायचं, या दोघातून सामायिक काढायचं. या दोघातून सामायिक x जर का काढला तर उरला x वजा 12. या दोघातून सामायिक काढला 10 उरला x वजा 12 बरोबर 0. बरोबर आहे का. झालं. x वजा 12चा कंस 2 वेळा आलाय म्हणजे तो सामायिक घेता येते. दुसऱ्या कंसात x अधिक 10 उरते बरोबर 0 होते. मग x वजा 12चा कंस बरोबर 0 घेऊन लिहिता येते इथे, किंवा x अधिक 10चा कंस बरोबर 0. मग याच्यावरून x ची किंमत 12 किंवा x ची किंमत वजा 10 है ना. दोन किमती आल्या xच्या. x काय होता, मोठी संख्या म्हणजे वजा 10 तर ती असू शकणार नाही, अधिक 12 असणार, ठीक आहे ना. मग आपल्याला असं लिहिता येते, म्हणून मोठी संख्या x बरोबर 12 असेल आणि लहान काय असेल. मग लहान संख्या, आता लहान संख्या तर नाही आपल्याला माहित, पण लहान संख्येचा वर्ग माहित आहे ना. लहान संख्येचा वर्ग बरोबर 2x होतं, म्हणजेच 2 गुणिला x ची किंमत किती आहे 12 म्हणजे किती झाली 24 असेल. लहान संख्येचा वर्ग माहित आहे. पण लहान संख्या घ्यायची असेल तर, काढायची असेल तर लहान संख्या बरोबर मग हे 24 चं वर्गमूळ घ्यायला लागेल आपल्याला, है ना. इथे लिहायला लागेल वर्गमूळ घेऊन, म्हणजे लहान संख्येचा वर्ग काढला होता आपण, है ना. लहान संख्येचा वर्ग इतका आला होता,
मग त्याचं वर्गमूळ घेतलं तर हे वर्ग निघून गेलं, लहान संख्या बरोबर हे वर्गमुळात गेलं. फक्त एवढंच की याला अधिक वजा लिहावं लागेल. समजलं? एकदा पुन्हा पूर्ण गणित लक्ष ठेवून वाचा, तुम्हाला कळून जाईल. नाही कळलं तर मला कमेंट करा, मी अजून एक्सप्लेन करून नवीन व्हिडिओ बनवतो. ठीक आहे.